डबल वरून चालवलं. बर, मग तुम्ही सुटका कशी केली? आरडा झाला का ते कुत्र्याने सोडा. कुत्र्याने सोडवलं तुम्हाला. कुत्रे होते आता तुम्ही इथे ॲडमिट झालेले आहात, काही ते वन अधिकारी वगैरे यांनी कोणी भेट दिली आहे का आत्तापर्यंत? नाही, आणून सोडलं त्यांनी तिकडं. वाड्यावर वगैरे वन अधिकारी आले होते? आले होते ना तिकडं. इथं कोणी भेट दिली का दवाखान्यात? इथं आणून सोडलं, मला काही सुचत नाही. इथं सोडलंय तुम्हाला? तिकडे सरकारमध्ये ते मारल्या. हां. परत इथं आणून त्यांनी. रात्री किती वाजता घटना घडली ही? लक्ष गेलं नाही. नक्की घटना कशी घडली? तेव्हा वरून तारावरून आलं होतं, परत खालून वरून घुसलं होतं. फाटलं तरी ते आत घुसलं. मग तिथून एक दोन होती, एक बाहेर होती. ती वागलं, यांनी एक बकरू जागेवरच खाल्लं एकाने. आणि तिथून पप्पाकडे खुलवून द्यायला बाहेर काढायला जायला तर बाहेर जायला नाही. पप्पाने कडी खुलली, ते बाहेर जायचं निघाला आणि पप्पाला धरून घेऊन गेला बाहेर बोलून. चावलं गेलं पप्पाला. आणि मी गेलो पप्पाला वाचवायला. मी माझ्या भाऊन ते भावाला नाही काय केलं, माझ्या पाय धरला इथं. पाय धरलाय? हां, गुडघ्यापाशी धरलं, इसकाळलं, पाडलं गेलं. भावाने आणि मामाच्या आजीने वाचवलं. गाव कुत्रे बित्रे होते, गाय होते आमची. गाय सुटून आली तिकडं वाचलं. इथं भेटायला कोणी आलतं? वन अधिकारी वगैरे आलते भेटायला? आलते, रात्री पण आलते. त्यांनी ॲडमिट केलंय तुम्हाला इथं? रात्री नगरवाडीपासून आणलं इथं. वाघ किती होते? एक होते का दोन होते? एक होता, आपले दोन होते. एक नाही पाहिलं मी, एकच पाहिलं नाही. तू एक पाहिलंय? हां. किती बकरं मेली आहेत? नेलीच बाई, एक खाल्ले जागेवर, बाकी नाही माहिती. एकच खाल्लं पाहिजे. 1 वाजता जागेवर खाल्लं. 11 त्याच्यानंतर तू बेशुद्ध पडला? हां, त्याच्यामुळे तुला काय कळालं नाही नंतर ना काय आलंय? मग मामाच्या आजी त्याने घरातून आलं, त्याच्या झोपला होता. कुठं घडली घटना ही? भुजबळी? खोडद? हां, खोडद रोडला. खोडद रोडला? पूल नाही का? हां, पुलाच्या खालतून तिथून घडले. हां. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.